स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 8 च्या मुलांसाठी इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2 बघणार आहे। याआधीही आपण आपल्या चॅनल वरती याचे प्रॅक्टिस सेट अपलोड केलेले आहेत, पण ते दोन पार्ट्स मध्ये केले होते। आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2 पूर्ण जो एक्सरसाइज आहे किंवा प्रॅक्टिस सेट आहे तो पूर्ण प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। या आधीचे लेक्चर्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने क्लास 8 चे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या प्रॅक्टिस सेटला। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 12.2 आणि आज या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण होल प्रॅक्टिस सेट या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे। चला तर मग स्टार्ट करू। आता आपण आज क्वेश्चन्स लिहिलेले नाहीयेत, कारण क्वेश्चन्स मध्ये थोडा वेळ जातो लिहिण्यामध्ये, त्यामुळे आपण डायरेक्टली बुक्स मधले क्वेश्चन्स रीड करून या ठिकाणी आन्सर सॉल्व्ह करणार आहोत। पहिल्यांदा आपण पूर्ण क्वेश्चन्स रीड करूया, त्याच्यानंतर थोडा क्वेश्चन्स रीड करून आपण आन्सर सॉल्व्ह करूया। या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय आहे तो बघूया आपण। बघा, मदर इज अ 25 इयर्स ओल्डर दॅन हर सन, म्हणजे आई ही मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे। फाइंड सन्स एज, म्हणजे मुलाचे एज आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे। इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9। ठीक आहे, मग जर समजा आता फर्स्ट आपल्याला कन्सिडर काय करायला लागेल बघा, तर देताना पहिलं इक्वेशन कसं दिलेलं आहे बघा, तर मदर इज 25 इयर ओल्डर दॅन सन, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करताना काय करायला लागेल बघा, तर सन्सचं एज कन्सिडर करायला लागेल। फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, लेट सन्स एज काय असणार आहे x। ठीक आहे, देन मदर्स एज काय सांगितलेलं आहे, आई म्हणजे मुलगा जर x इयर्सचा असेल तर आई ही 25 इयर्सनी ओल्डर आहे, म्हणजे x + 25 इयर्स। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा पुढची कंडिशन अशी सांगितलेली आहे, फाइंड सन्स एज, म्हणजे मुलाचं एज या ठिकाणी काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे x काढायचं आहे। इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज अँड मदर्स एज विल बी 4/9, म्हणजे आता जर समजा तुम्हाला असं सांगितलं तुमचं आत्ताचं वय 5 वर्ष आहे आणि नंतर 8 वर्षाने तुमचं वय किती असेल, तर तुम्ही काय करणार आहे, तर 5 + 8 करणार आहे। त्याच पद्धतीनं आपण इथं कन्सिडर करताना जे दिलेल्या मुलाचं एज काय आहे x इयर्स आहे, आईचं एज काय आहे x + 25 इयर्स दिलेले, बरोबर। म्हणून काय दिलेली बघा, फर्स्ट गिव्हन कंडिशन काय सांगितलेली आहे, तर मुलाचे वय नंतरचे म्हणजे 8 वर्षानंतरचे वय आणि आईचे 8 वर्षानंतरचे वय यांचा रेशो जो आहे तो काय दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला 4/9 दिलेला आहे, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू निघेल आणि x ची व्हॅल्यू म्हणजेच आपलं काय असणार आहे, तर मुलाचं एज असणार आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा, तर हा x + 8 फर्स्ट तसाच राहणार आहे, या ठिकाणी हा x राहील प्लस 25 + 8 किती होतात, तर 33 होतात, इज इक्वल्स टू 4/9। आता या पद्धतीचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलेले आहेत, इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स मधला प्रॅक्टिस सेट 12.1, आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, असं असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे हा जो 9 डिवाइड मध्ये होता तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल, म्हणजेच x + 8 इथं मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, इज इक्वल्स टू 4 इंटू हा जो होल ब्रॅकेट आहे तोही मल्टिप्लिकेशनला जाईल, कारण या साईडला डिवाइड मध्ये होता, इकडे गेला तो मल्टिप्लिकेशनला, अपोजिट साइड्स होतात, बरोबर। आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया। आता ह्या 9 नी आतमध्ये मल्टिप्लाइड केलं तर 9 × x 9x झाले, 9 × 8 किती येतात बघा, 9 8 जा 72 झाले, 4 × x 4x झाले, प्लस 4 3 जा 12 कॅरी ओव्हर 4 3 जा 12 + 1 132 झाले, बरोबर। आता या ठिकाणी आपण काय करतो, लाईक टर्म्स एका साईडला करतो, म्हणजेच काय करणार आहे बघा, या ठिकाणी 9x होते, हा 4x आणि 9x लाईक टर्म्स आहेत, बरोबर। म्हणजे हा 4x इकडे घेतला तर तो काय झाला, -4x झाला, इज इक्वल टू या ठिकाणी बघा 132 तर या ठिकाणी तसेच राहतील, मायनस हा जो +72 होता तो या साईडला जाईल, त्यावेळेला तो काय होणार आहे, मायनस होणार आहे, बरोबर, म्हणजे -72। आता बघा 9 - 4 म्हणजे किती आले आपले या ठिकाणी 5 आले, इज इक्वल्स टू 2 मधून 2 गेले 0 राहिले, 13 मधून 7 गेले किती राहतात बघा, तर
5 राहिले, 6 राहिले बरोबर. आणि हा जो 0 म्हणजे x इज इक्वल्स टू 60/5 का तर 5 मल्टिप्लाइडला होता इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये, म्हणून x इज इक्वल्स टू 5 1 जा 1 राहिले 5 2 जा म्हणून 12. आता सनचं एज काय होतं आपलं तर x होतं. देअरफॉर द सन्स प्रेझेंट एज विल बी काय असणार आहे तर 12 इयर्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजे मुलाचं आजचं वय हे काय असणार आहे 12 वर्ष असणार आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड वन क्वेश्चन बघतोय. सेकंड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन रीड करून घेऊया पूर्णपणे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. ठीक आहे, इफ न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2, डिक्रीज म्हणजे 2 ने कमी केलं, अँड द डिनॉमिनेटर इन्क्रीज बाय 7, डिनॉमिनेटर हा काय झाला इन्क्रीज बाय 7, 7 नी वाढला, then the new fraction equivalent with 1/2 find the fractions. ठीक आहे, म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर the denominator of a fraction is greater than its numerator by 12. बरोबर आहे, म्हणजे कन्सिडर करताना फर्स्ट आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज कन्सिडर करायला लागतील. बघा लेट कन्सिडर काय सांगितलेलं आहे द न्यूमरेटर इज x. ठीक आहे, अँड डिनॉमिनेटर काय असणार आहे तर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा कितीनी मोठा दिलेला आहे तर 12 नी मोठा दिलेला आहे, म्हणजे तिथे आले आपले x प्लस 12 दिले. बरोबर. आता पुढची कंडिशन काय सांगितलेली आहे इफ न्यूमरेटर इज डिक्रीज बाय 2, न्यूमरेटर हा काय झाला 2 नी कमी झाला, अँड डिनॉमिनेटर इन्क्रीज बाय 7, देन द न्यू फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलेंट 2. बरोबर, म्हणजे गिव्हन कंडिशन इज काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी इफ न्यूमरेटर अँड डिन्यूमरेटर, न्यूमरेटर म्हणजे काय होता x, काय सांगितलेलं आहे डिक्रीज, डिक्रीज म्हणजे कमी झाला, कितीने कमी झाला तर 2 नी कमी झाला, आणि जो डिनॉमिनेटर होता तो कितीने हे झालेला वाढलेला आहे तर 7 नी वाढलेला आहे, आणि जो नवीन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स तयार होतो तो किती दिलेला आहे आपल्याला 1/2 दिलेला आहे. बरोबर. परत एकदा बघा हे सॉल्व्ह करून आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x आणि y चे x ची व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. या ठिकाणी y नाहीये, इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, त्यामुळे x ची काढून घ्यायला लागेल, आणि त्याच्यानंतर आपण डिनॉमिनेटर जो x प्लस 12 आहे तो फाइंड आउट करणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं बघा हा x मायनस 2 सॉल्व्ह झाला, इथं या दोघांची ऍडिशन केली तर इथं किती झाले बघा 9 आणि हे 1, 19 झाले इज इक्वल्स टू 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 2 इज इक्वल्स टू 1 इंटू ब्रॅकेट x प्लस 19. बरोबर. आता यांनी आतमध्ये मल्टिप्लिकेशन केले तर 2 इंटू x 2x झाले, मायनस 2 2 जा किती झाले 4 झाले इज इक्वल्स टू, आता इथं 1च असल्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे तो तसाच राहील, म्हणजे x प्लस 19. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय तर लाईक टर्म्स एका साईडला घ्यायच्यात, म्हणजे लाईक टर्म्स म्हणजे x टर्म, म्हणजे हा x इकडे घेतला तर या ठिकाणी मायनस x झाले, आणि हा -4 होता तो काय झाला प्लस 4 झाला. बरोबर आहे, सबस्ट्रॅक्शन केली 2x मायनस x म्हणजे किती राहिले या ठिकाणी x राहिले, इथं 19 प्लस 4 होते, दोघांची ऍडिशन केली या ठिकाणी 3 आले, इथं आले 2, 23 आले. बरोबर आहे, बट x इज इक्वल्स टू 23 म्हणजेच काय आहे आपला तर न्यूमरेटर इज इक्वल्स टू 23 अँड डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू काय आहे x प्लस 12, म्हणून काय झाले बघा इथं 23 प्लस 12 म्हणजे 5 आणि हे 35. देअरफॉर द गिव्हन फ्रॅक्शन इज काय असतो तर x अपॉन काय होतं x प्लस 12 हा फ्रॅक्शन होता, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली होती 23 आली होती, आणि ह्याची किती आली 35, म्हणजे हेच आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघितला, आता आपण बघणार आहे थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. द रेशो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7, म्हणजे ब्रास मधला रेशो जो आहे कॉपर आणि झिंकचा तो 13:7 आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. फाइंड द वेट ऑफ झिंक इन ब्रास
युटेन्सिल वेटिंग इज 700 ग्रॅम. जे एकत्र वेट आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला 700 ग्रॅम दिलेलं आहे आणि आपल्याला झिंक जे आहे त्याचं आपल्याला वेट आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट काय सांगितलेलं आहे गिव्हन कंडिशन घेऊया आपण. बरोबर. लेट द गिव्हन रेशो ऑफ, कशाचा रेशो दिलाय आपल्याला तर वेट ऑफ कॉपर अँड झिंक इज किती दिलेला आहे तर 13:7 दिलेलं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट आपण काय करणार आहे तर वेट ऑफ कॉपर जर घेतलं आपण तर आपण रेशो ज्या वेळेला देतो त्यावेळेला एक कन्सिस्टंट नंबर असतो, म्हणजे कॉन्स्टंट नंबर असतो. त्या कॉन्स्टंट नंबरनी वरच्या आणि खालच्या नंबरला जर मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला व्हॅल्यूज ज्या फायनल व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला मिळू शकतात. पण आता तो कन्सिस्टंट नंबर आपल्याला माहिती आहे का तर नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी वेट ऑफ कॉपर जे आहे ते बघा 13 आहे त्यामुळे इथे घेतले 13x घेतले अँड वेट ऑफ झिंक काय असणार आहे आपलं तर 7 दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलेलं 7x घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता या दोघांचं वेट आहे स्टेनलेस स्टील मधलं ते किती आहे तर 700 ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. म्हणजे गिव्हन कंडिशन काय दिलेली आहे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर 13x + 7x इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 700 ग्रॅम दिलेलं आहे आणि आपल्याला झिंकचं वेट या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता फर्स्ट आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. इझी आहे. 13 आणि +7 हे दोन्ही काय आहेत आपल्या लाईक टर्म्स आहेत कारण x व्हेरिएबल्स आहेत त्या ठिकाणी त्यामध्ये सॉल्व्ह केलं तर 13 + 7 किती होतात आपले तर 20x होतात आणि इथं आहे 700. बरोबर आहे. 20 हा जो आहे तो मल्टिप्लाइड आहे अपोजिट साइडला गेला की तो डिवाइड मध्ये जाईल म्हणून x इज इक्वल्स टू 700 अपॉन 20. 0 0 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू या ठिकाणी आता आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर तो कसा करायचा याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच पद्धतीने जे चिन्हांचे नियम आहेत त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे आपली ज्यामध्ये तुम्हाला गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथं डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा 7 2 3 जा 1 राहिले आणि 2 5 जा म्हणजे x इज इक्वल्स टू किती आले आपल्याला 35 आले. बरोबर आहे. बट काय काढायचं आपल्याला तर वेट ऑफ झिंक काढायचंय आणि वेट ऑफ झिंक म्हणजे किती आहे बघा या ठिकाणी तर 7x आहे म्हणून या ठिकाणी काय घेतले 7 × x म्हणून 7 × x ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी तर 35 होती म्हणजे 7 5 जा 35 3 आले 7 3 जा किती आले 21 21 + 3 म्हणजे 24 आले. बरोबर आहे. हे आलं ग्रॅम मध्ये. हे आपलं होतं झिंकचं वेट. ठीक आहे. फोर्थ वन क्वेश्चन या ठिकाणी दिलेलं आहे काय सांगितलेलं बघा फाइंड 3 consecutive whole numbers whose sum is of more than 45 but less than 54 म्हणजे दोन कंडिशन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. पण आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे काय तर कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा अर्थ असा असतो ज्यामध्ये जे दोन नंबर्स म्हणजे जे गिव्हन नंबर्स आहेत त्यातला जो फरक आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे इव्हन नंबर घेतले तर बघा 2 4 6 8 असे नंबर येतात आणि प्रत्येक नंबरच्या मध्ये 2 चा डिफरन्स असतो. नॅचरल नंबर नुसते घेतले तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1 चा डिफरन्स येतो. होल नंबर जरी घेतले तरी त्यामध्येही काय असतो 1 1 चा डिफरन्स असतो. म्हणजे सलग येणारे जे नंबर आहेत त्या सलग येणाऱ्या नंबर्सना आपण काय म्हणतो कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असं म्हणतो. पण आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला कसल्या विचारलेले आहेत तर या ठिकाणी होल नंबरच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स विचारलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे द गिव्हन नंबर्स आर द गिव्हन काय सांगितलेलं आहे कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आर म्हणजे आता जर समजा x घेतला तर दुसरा काय असणार आहे आपला x + 1 असणार आहे. तिसरा काय असणार आहे x + 1 + 1 म्हणजेच काय झाले x + 2 आले. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी पहिली कंडिशन काय दिलेली आहे बघा द गिव्हन कंडिशन इज काय सांगितलेलं आहे पहिली कंडिशन तर मोर दॅन 45 असणार आहे म्हणजे 45 पेक्षा ग्रेटर असणार आहे. जर समजा 45 इज ग्रेटर म्हणजे त्यांची जी ऍडिशन आहे सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे कुठले x + 1 + x + 2 अँड दुसरी कंडिशन या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेली आहे
तर लेस दॅन 54, लेस दॅन 54 म्हणजे 54 पेक्षा लहान काय असणार आहे, यांची ऍडिशन असणार आहे. म्हणजे आपल्याला दोन पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यावे लागणार, बरोबर आहे. म्हणजे आता 45 जर घेतला लहान असताना, तर बघा 45 हा लहान आहे कशापेक्षा, यांच्या ऍडिशन पेक्षा. या ठिकाणी बघा x प्लस एक्स म्हणजे किती झाले, 3x झाले, बरोबर आहे. इथं 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे इथं किती आले आपले, 3 आले. आता +3 होता तो अपोजिट साइडला आला की काय होणार आहे या ठिकाणी, तर -3 होणार आहे. या ठिकाणी 3x तसेच राहणार आहेत आपले. 45 मधून 3 गेले, किती राहिले, 42 राहिले, लेस दॅन 3x, बरोबर. आता 3 हा काय होता, या ठिकाणी मल्टिप्लाइड होता, तो अपोजिट साइडला आला, तर या ठिकाणी काय होणार आहे, 42/3 इज लेस दॅन x झाले. 3 ने डिवाइड केले, 3 1 जा, आणि इथे किती आले, 3 4 जा, म्हणजे 14 पेक्षा काय असणार आहे, ते नंबर ग्रेटर असणार आहेत. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला 54 हा ग्रेटर असेल त्यावेळेला कंडिशन काय येईल आपली, तर हा 54 तसंच राहणार आहे, ग्रेटरचं साईन तसंच राहणार आहे, पण इथे बघा x प्लस एक्स म्हणजे इथे आले 3x. परत हे 2 + 1 3. आता हा +3 होता, इकडे आला -3 झाला, लेस दॅन 3x, बरोबर. आता या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन केली तर या ठिकाणी आले आपले 51, आणि हा 3 जो होता तो मल्टिप्लाइड होता, या ठिकाणी डिवाइड मध्ये आला आणि इथं आले x, बरोबर आहे. 3 ने डिवाइड केले, 3 1 जा 3, 2 राहिले, 3 7 जा 21, लेस दॅन x आले, बरोबर आहे. म्हणजे 17 इज ग्रेटर दॅन x आलं, म्हणजे x हा काय असणार आहे, तर 17 पेक्षा लहान असणार आहे. या ठिकाणी बघा 14 इज लेस दॅन x आहे, आणि या ठिकाणी काय आलेलं, 17 इज ग्रेटर दॅन x आलेले, म्हणजे x पेक्षा ग्रेटर हा 17 आहे, आणि या ठिकाणी 14 हा लेस दॅन x आलेले आहे. म्हणजे जर नंबर्स आर, या ठिकाणी काय असणार आहेत आपले 15, 14 पेक्षा पुढचा नंबर काय असणार आहे, तर 15, 16 आणि 17 असणार आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने यापेक्षा बघा, आता 17 हा काय असणार आहे, ग्रेटर नंबर आहे, म्हणजे येताना इथले नंबर्स काय असणार आहेत, द नंबर्स आर काय असणार आहेत बघा, तर 16, 17 आणि 18, कारण x हा काय असणार आहे, तर ग्रेटर 17 पेक्षा ग्रेटर असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण 18 घेतलेले आहे, आणि x हा काय आहे, 15 पेक्षा, x हा काय आहे, तर 14 पेक्षा ग्रेटर आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय घेतले, 15, म्हणजे 15, 16, 17, आणि इकडे आले 16, 17 आणि 18 हे नंबर आलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण 5th क्वेश्चन बघतोय. ज्या वेळेला आपण बुक्स रीड करत असेल किंवा बुक्स मधले 5th क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहे, पण त्याआधी तुम्हीही तुमचे बुक्स ओपन करून बघा, त्यातले मी जसे क्वेश्चन्स रीड करते तसे तुम्हीही ते क्वेश्चन्स रीड करा, जेणेकरून तुम्हाला ही क्वेश्चन अंडरस्टँड होतील आणि समजायला इझी जातील, बरोबर आहे. तर मग बघा 5th क्वेश्चन काय दिलेला आहे, इन अ 2-digit नंबर द डिजिट ऍट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट प्लेस. ठीक आहे. इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर द सम इज 66, फाइंड द नंबर. आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा 2-digit नंबर सांगितलेले आपल्याला, बरोबर आहे. आता फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, तर टेन्स प्लेस 2-digit नंबर म्हणजे जर समजा आपण 34 घेतला, तर हा 4 जो असतो तो काय असतो, युनिट प्लेस असतो, हा म्हणजे काय असतो आपला, तर टेन्स प्लेस असतो, बरोबर आहे. तर आपल्याला फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, लेट कन्सिडर युनिट प्लेस नंबर इज काय घेतला, x घेतला, अँड द टेन्स प्लेस नंबर इज काय सांगितलेले कंडिशन बघा या ठिकाणी, तर टेन्स प्लेस इज अ ट्वाइस द डिजिट ऑफ द युनिट प्लेस, म्हणजे इथं असणार आहे ट्वाइस, ट्वाइस म्हणजे डबल, म्हणजे जो युनिट प्लेसचा नंबर आहे त्याच्या काय असणार आहे, तो डबल असणार आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा हा आहे 4, हा आहे 3, जर ज्या वेळेला 2-digit नंबर तयार करतो किंवा याची जे प्लेस व्हॅल्यू काढली तर 3 × 10 + 4 या पद्धतीने आपण लिहितो 2-digit नंबर, बरोबर आहे. म्हणजेच द गिव्हन नंबर इज काय असणार आहे बघा, तर 10 × टेन्स प्लेसचा नंबर आपला 2x प्लस इथला नंबर किती आहे x, म्हणजे 10 2 किती झाले 20x प्लस x म्हणजे किती झाले आपले 21x, हा आपला काय आहे गिव्हन नंबर आहे, बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, त्यामध्ये इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड. आता इंटरचेंजिंग म्हणजे काय, तर हा जो 3 होता तो 4 ला जाणार नाही, 4 ह्याला जाणार, म्हणजे इथं काय झाले आपले 43 झाले. त्याच पद्धतीनं हा पण नंबर आपल्याला काय करायचा आहे, इंटरचेंज करायचा आहे.
इंटर चेंजिंग नंबर इज काय असणार आहे बघा. तर आता हा इकडे जाणार आहे आणि हा इकडे जाणार आहे म्हणजे 10 इंटू एक्स प्लस 2x झाले बरोबर. म्हणजे 10 इंटू एक्स किती झाले 10x झाले प्लस हा 2x म्हणजे किती झाले बघा 10 प्लस 2 म्हणजे 12x आले बरोबर आहे. आता फर्स्ट ची कंडिशन आहे द गिव्हन कंडिशन इज काय सांगितलेली आहे. तर काय इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर इफ द सम इज 66 म्हणजे आपला जो नंबर आहे तो नंबर आणि इंटरचेंजिंग करून आलेला नंबर आहे या दोघांची ऍडिशन ही किती दिलेली आहे 66 दिलेली आहे. म्हणजेच बघा फर्स्ट आपला गिव्हन नंबर काय आहे 21x प्लस इंटरचेंज करून आलेला नंबर काय आहे आपला तर 12x इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 66. आता हे सोडवायचं आहे फक्त आपल्याला. या ठिकाणी बघा 2 प्लस 1 किती झाले 3 झाले इथं किती आले 3 33x इज इक्वल्स टू 66. आता हा मल्टिप्लाइडला इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल बरोबर. म्हणजे 33 1 जा 33 2 जा म्हणजे 2 आले x इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. आता टेन्स प्लेस म्हणजे युनिट प्लेसचा नंबर काय आला बघा या ठिकाणी 2 आला बरोबर. तसंच टेन्स प्लेस काय असणार आहे आपली तर 2 इंटू 2 का तर 2x होती म्हणजेच किती आले 4 आले. देअरफॉर द नंबर इज काय असणार आहे आपला 2 हा काय आपला युनिट प्लेसला आहे आणि हा आपला टेन्स प्लेसला आहे म्हणजे नंबर काय आला आपला 42 हा आपला नंबर आलेला आहे. क्वेश्चन काय होता आपल्याला फाइंड द नंबर असा क्वेश्चन होता. त्यामुळे जो नंबर आहे तो काय असणार आहे या ठिकाणी 42. दोन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे. काय सांगितलेले तो रीड करून घेऊया. फर्स्ट सम तिकीट्स ऑफ 200 अँड सम ऑफ 100 ऑफ ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड म्हणजे काही तिकीट होती जी 200 रुपीजची आहेत आणि काय आहेत 100 रुपीची तिकीट आहेत बरोबर आहे. पुढे काय सांगितलेले बघा त्या ठिकाणी द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100 म्हणजे 100 रुपीच्या तिकीट पेक्षा 200 ची जी तिकीट्स आहेत ते किती 20 मोर हे विकले गेलेले आहेत बरोबर. द टोटल अमाउंट रिसिव्ड बाय द थिएटर सेल ऑफ द तिकीट वॉज 37,000. फाइंड द नंबर ऑफ द 100 तिकीट सोल्ड म्हणजे 100 तिकीट किती विकली गेली हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट कन्सिडर करताना आपल्याला काय करायला लागेल लेट कितवा क्वेश्चन आहे हा आपला 6th क्वेश्चन चालू आहे आता. आता या ठिकाणी बघा लेट काय सांगितलंय नंबर ऑफ 100 रुपीज तिकीट्स आर x घेतली ठीक आहे. देन नंबर ऑफ रुपीज 200 तिकीट्स आर काय असणार आहे या ठिकाणी x प्लस 20 असणार आहे. काय असणार आहे x प्लस 20 कारण 100 रुपीच्या तिकीट पेक्षा 200 चे तिकीट 20 मोर विकले गेलेले आहेत बरोबर आहे. आता कंडिशन काय सांगितलेली आहे द नंबर टोटल अमाऊंट रिसीव्ड बाय द थिएटर ऑफ द सेल्स तिकीट बाय द 37,000 दिलेले आहे बरोबर आहे. आता गिव्हन कंडिशन काय आहे द कंडिशन इज काय सांगितलेलं आहे आता 100 रुपीचे तिकीट म्हणजे समजा जर 100 रुपीचं एक तिकीट विकलं गेलं तर आपण काय करतो 100 इंटू 1 करतो. त्याच पद्धतीने 100 चे x तिकीट विकली गेलेली आहेत म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहे बघा 100x घेणार प्लस आता 200 ची किती तिकीट विकली गेलेले आहेत तर 20 मोर विकली गेलेले आहेत 100 पेक्षा बरोबर. या ठिकाणी पण आपण काय करणार आहे जर आपली एक वस्तू 200 रुपीज असेल आणि दोन वस्तू जर गेल्या तर त्या ठिकाणी आपण काय करतो 200 इंटू 2 करतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण काय करणार आहे 2 इंटू 200 इंटू x प्लस 20 करणार आहे बरोबर. किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बघा तर टोटल प्राइस किती जमा झालेली आपली 37,000 झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी येताना 37,000 येणार आहे बरोबर आहे. आता बघा सॉल्व्ह करून घेऊया इक्वेशन्स म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. इथं आले आपले 100x प्लस 200 नी आतमध्ये मल्टिप्लाय केलं फर्स्ट आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावा लागतो. त्यामुळे इथं आले आपले 200x प्लस इथं बघा 2 2 जा 4 1 2 3 आले इज इक्वल्स टू 37,000
ही आता लाईक टर्म्स आहे आणि ही याची लाईक टर्म्स आहे, म्हणजे हे 4000 तिकडे गेले मायनस झाले आणि या ठिकाणी इथे किती आले बघा आपले, तर 300x आले. या ठिकाणी 37,000 मायनस 400,000 म्हणजे इथे आले आपले 300x इज इक्वल्स टू, सबस्ट्रॅक्शन केली 0 0 0, 4 मधून 7 मधून 4 गेले, 3 राहिले आणि हा 3 तसाच आला. बरोबर आहे. आता हा जो 300 होता डिवाइड मध्ये जाईल, म्हणजे x इज इक्वल्स टू 33,000 अपॉन 300. 0 0 गेट कॅन्सल झाले, 3 ने डिवाइड केलं, इथं 3 1 जा 3 1 जा 0. देअरफॉर x इज इक्वल्स टू 110 आले. आणि आपल्याला जो क्वेश्चन विचारलाय त्यामध्ये काय विचारले, तर फाइंड द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100 तिकीट सोल्ड, म्हणजे 100 ची किती तिकीटं विकली गेली असं विचारलेलं आहे. म्हणजे तिथे येणार आहे द नंबर ऑफ, काय असणार आहे, द नंबर ऑफ रुपीज 100 तिकीट्स आर 110, म्हणजे 110 तिकीट त्या ठिकाणी विकली गेलेली आहेत. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 71 क्वेश्चन बघतो. या ठिकाणी काय सांगितलेलं, ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. आता कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर हे काय ते मगाशी सांगितलेलं आहे मी तुम्हाला. 5 times the smaller number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. या ठिकाणी आपल्याला नंबर फाइंड करायचे आहे. आता बघा फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, लेट the 3 consecutive natural numbers are. आता नॅचरल नंबर जर पहिला x कन्सिडर केला तर दुसरा काय असणार आहे आपला x प्लस 1 असणार आहे आणि तिसरा हा काय असणार आहे x प्लस 2 असणार आहे. बरोबर आहे, कारण हा यामध्ये प्लस 1 केले प्लस 1 आले, यामध्ये प्लस 1 केले प्लस 1 प्लस 1 प्लस 2 झाले. बरोबर आहे. आता फर्स्ट गिव्हन कंडिशन काय दिलेली आहे बघा, या ठिकाणी गिव्हन कंडिशन इज काय सांगितलेलं आहे बघा, तर 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज. स्मॉलेस्ट नंबर काय आपला, तर x आहे, म्हणजे 5 टाइम्स ऑफ द स्मॉलेस्ट नंबर, म्हणजे 5 into x. बरोबर आहे. टाइम्स आलं की मल्टिप्लिकेशन असते, ऑफ आलं तरी मल्टिप्लिकेशन असते. आणि त्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, इज 9 more than 4 टाइम्स ऑफ द ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबर इथे काय आहे, x प्लस 2 आहे. 4 टाइम्स म्हणजे पण मल्टिप्लिकेशन कशाच्या, ग्रेटर नंबरच्या 4 टाइम्स आणि मोर दॅन 9 म्हणजे ह्या नंबर पेक्षा प्लस 9 नी हा नंबर काय आहे, जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे कंडिशन काय दिली आहे, तर स्मॉलेस्ट नंबर हा 5 टाइम्स असेल त्यावेळेला सगळ्यात मोठा जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो काय असणार आहे, 4 टाइम्स असणार आहे आणि प्लस काय असणार आहे त्यामध्ये 9 असणार आहेत. बरोबर आहे. आणि नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. या ठिकाणी हा जो 5x आहे तो तसंच राहिला, इज इक्वल्स टू 4 मधनं आत मल्टिप्लाय केले 4 into x, 4x आले, 4 into 2 8 आले, प्लस 9 आले. बरोबर. आता प्लस 4x होतं ते अपोजिट साईडला म्हणजे या इकडे आलं तर ते काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणून 5x मायनस 4x इज इक्वल्स टू 8 प्लस 9 किती होतात आपले, 17 येतात. बरोबर आहे. 5x मायनस 4x म्हणजे किती राहिले आपले, 1x राहिले आणि 1 आपण लिहित नाही. x इज इक्वल्स टू किती आले या ठिकाणी, तर 17 आले. बरोबर आहे. म्हणजे द नंबर्स आर काय असणार आहेत बघा, द नंबर्स आर. आता x हा काय आपला स्मॉलेस्ट नंबर आहे सगळ्यात, म्हणजे x म्हणजे 17 आला. त्याच्या पुढचा नंबर काय असणार आहे 18 आणि त्याच्या पुढचा काय असणार आहे 19. म्हणजे नंबर काय आले 17, 18 आणि 19 हे आपले काय आलेले आहेत, गिव्हन नंबर आलेले आहे. 81 क्वेश्चन बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ऍट 8% प्रॉफिट. राजूनं बायसिकल काय केली, 8% प्रॉफिटनं अमितला विकली. बरोबर आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, Amit repaired it spending 54 rupees. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 rupees with no loss, no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. ठीक आहे. म्हणजे राजूची जी कॉस्ट प्राइस काय होती ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. म्हणजे आता या ठिकाणी बघा फर्स्ट काय करणार आहे, लेट कॉस्ट प्राइस ऑफ राजू काय असणार आहे, एक्स घेतली. ठीक आहे. त्यावेळेला त्यानं ज्या वेळेला विकली, राजू विकली, त्याने काय केली, एसपी ऑफ काय असणार आहे, राजू काय झाले बघा, तर ह्याच्या 8% त्याला काय झाला, प्रॉफिट झाला. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण, एक्स प्लस 8 अपॉन 100 एक्स म्हणजे किती झाले बघा, 100 वजा 100
x प्लस 8x अपॉन 100 म्हणजेच 108x अपॉन 100 ही काय झाली राजूची सेलिंग प्राइस झाली आणि ती जी होती तीच आपली काय असणार आहे म्हणजे एसपी ऑफ राजू हाच काय असणार आहे आपला तर कॉस्ट प्राइस ऑफ काय असणार आहे कोणाची होणार आहे कोणाला विकलेली आहे बघा त्यांनी तर अमितला विकलेली आहे त्यामुळे ती अमितची कॉस्ट प्राइस झाली बरोबर आहे पण आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पण अमितने काय केलं ती जी सायकल आहे त्यात काय केले 54 रुपीज काय केले स्पेंड केले त्याच्यावरती आणि ती निखिलला विकली तर निखिलची जी कॉस्ट प्राइस आहे ती काय असणार आहे निखिल सीपी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर आता बघा ही होती आपली 108x अपॉन 100 प्लस 54 यामध्ये त्यांनी हे केले बरोबर आहे आता अमितची कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू जे अमितनं विकताना काय केलं तर या ठिकाणी बघा अमित एसपी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर सेलिंग प्राइस ऑफ अमित इज इक्वल्स टू काय असणार आहे कॉस्ट प्राइस ऑफ कुणाला विकलेली आहे त्यानं तर निखिलला विकलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा त्याचे घेताना कितीला घेतली होती 108x अपॉन 100 ला घेतली होती त्यात आपण काय घेतले 54 रुपीज जे होते त्यांनी स्पेंड केले त्यावेळेला निखिलची कॉस्ट प्राइस जी होती त्यानं कितीला घेतली तर 1134 ला घेतली बरोबर आहे म्हणजेच हे आपलं काय असणार आहे गिव्हन कंडिशन असणार आहे आता हे जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आपल्याला x मिळणार आहे आणि तीच आपली काय असणार आहे राजूची कॉस्ट प्राइस असणार आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी निखिल सीपी ही जी काय होती 100x अपॉन 100 प्लस 54 होती तेच अमितची काय होती एसपी प्राइस होती बरोबर आहे म्हणजेच पण निखिलची कॉस्ट प्राइस किती दिलेली आपल्याला 1134 दिलेली आहे म्हणजेच आता इक्वेशन सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी बघा तर 100 नी होल इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 108x अपॉन 100 हे असंच राहू दे आणि इकडं 1134 हा प्लस 54 होता तो या ठिकाणी गेला मायनस 54 झाला 0 या ठिकाणी बघा 13 मधून 5 गेले किती राहिले 8 राहिले या ठिकाणी 0 1 राहिले बरोबर आहे इथं होते 108x अपॉन 100 आता हा 100 होता तो मल्टिप्लाइडला जाईल आणि 108 होता तो काय होईल डिवाइड मध्ये जाईल म्हणजेच बघा x इज इक्वल्स टू 1080 इंटू 100 अपॉन 108 आले बरोबर आहे या ठिकाणी डिवाइड केलं तर 1 आले आणि हे 10 म्हणजेच x इज इक्वल्स टू किती आले आपले 1000 आले देअरफॉर the cost price of कोणाची राजूची is काय असणार आहे ₹1000 ओके 9th वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि 9th वन क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चन बघा A cricket player scored 180 runs in the first match. ठीक आहे म्हणजे फर्स्ट मॅचचा स्कोअर जो आहे तो काय दिलेला आहे 180 रन्स दिलेले आहे 257 रन्स इन द सेकंड मॅच दुसऱ्या मॅच मध्ये 257 रन्स फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच सो दॅट ऍव्हरेज ऑफ द रन्स ऑफ द 3 मॅचेस विल बी 230 दिलेले आहे बरोबर आहे म्हणजे फर्स्ट आता काय असणार आहे बघा लेट फर्स्ट मॅच स्कोर काय दिलेलं आहे या ठिकाणी किती दिलेलं आहे बघा 180 रन्स ठीक आहे आता सेकंड मॅच किती आहे या ठिकाणी सेकंड मॅचचा 257 रन्स ठीक आहे आणि थर्ड मॅच काय सांगितले फाइंड द नंबर ऑफ रन्स विल बी स्कोर्ड इन द थर्ड मॅच म्हणजे थर्ड मॅचचा स्कोअर आपल्याला दिलेला नाही मॅच स्कोअर विल बी x रन्स ठीक आहे आता ऍव्हरेज काढताना आपण काय करतो तर सगळ्या नंबर्सची ऍडिशन करतो आणि किती नंबर्स आहेत त्याला डिवायडेड बाय काय करतो तेवढे नंबर्स करतो बरोबर आहे म्हणजे जर समजा 3 नंबर्स आपल्याला गिव्हन दिले असतील तर आपण काय करणार त्या 3 नंबरचे ऍडिशन अपॉन डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत ते करतो बरोबर म्हणजे पण गिव्हन ऍव्हरेज किती दिलेलं आहे ऍव्हरेज ऑफ 3 मॅच स्कोर इज किती दिलेलं आहे बघा या ठिकाणी कुठे गेला 230 दिलेले बरोबर आता या ठिकाणी बघा देअरफॉर ऍव्हरेज किती दिले गिव्हन कंडिशन
इथं बघा 230 हे ऍव्हरेज दिलेले. पहिल्या मॅच मध्ये किती आहेत 180, दुसऱ्या मॅच मध्ये 257, तिसऱ्या मॅच मध्ये x अपॉन किती मॅचेस आहेत टोटल 1 2 3 म्हणून डिवाइड मध्ये 3 घेतला. हा आपण ऍव्हरेजचा फॉर्म्युला आहे आपला. आता हा 3 जो होता तो डिवाइड मध्ये होता, तो इकडे अपोजिट साइडला आला की मल्टिप्लाइडला जाईल, म्हणजे 230 इंटू 3 आले इज इक्वल्स टू इथं बघा 180 प्लस 257 प्लस x होते. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन केली 0 3 3 जा 9 3 2 जा 6 इज इक्वल्स टू या दोघांची ऍडिशन केली 7 आले. 8 आणि 5 किती होतात तर 13, ह्याच्याला 1 म्हणजे 437 प्लस x. ओके. आता हा 437 होता तो अपोजिट साइडला आला तर काय होणार आहे मायनस होणार आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू 690 मायनस 437 म्हणून x इज इक्वल्स टू 10 मधून 7 गेले 3 राहिले, वरती आले 1, 9 मधून 4 गेले 5 राहिले आणि 6 मधून 4 गेले 2 राहिले. देअरफॉर द थर्ड मॅच स्कोर इज the third match score is काय असणार आहे 253 रन्स. 10th वन क्वेश्चन बघतो काय दिलेले आहे बघा. सुधीर प्रेझेंट एज इज 5 more than 3 times ऑफ द काय सांगितलेले एज ऑफ द वीरू. वीरूच्या 3 times प्लस 5 नी मोठे आहे. बरोबर. अनिल's एज इज द हाफ ऑफ द एज ऑफ द सुधीर, म्हणजे अनिलचं एज हे काय आहे सुधीरच्या एजच्या हाफ आहे. इफ द रेशो ऑफ द सम ऑफ द सुधीर's एज अँड वीरूज एज टू 3 times द एज ऑफ द अनिल's एज ॲज अ 5 as 6 देन फाइंड द वीरूज एज. सिंपल क्वेश्चन आहे पण थोडासा फिरवून विचारलेला आहे त्यामुळे तो अवघड वाटेल, पण नाही असा काय. ठीक आहे. तर आता गिव्हन कंडिशन फर्स्ट काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला वीरूचं एज घ्यायला लागेल. बघा लेट. आता वीरूचं एज एक्स का घेतलं तर इथं कंडिशनच देताना काय सांगितलेलं आहे बघा. सुधीरचं एज हे वीरूच्या एजच्या किती टाइम्स आहे 3 times प्लस 5 नी जास्त आहे, म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करणार आहे द एज ऑफ वीरू एक्स घेतलं, देन द एज ऑफ सुधीर काय सांगितलेलं आहे बघा. तर 3 times द एज ऑफ वीरू म्हणजे 3x प्लस मोर दॅन 5 म्हणून 3x प्लस 5 आलेलं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. आणि पुढचं एज आहे आपलं अनिलचं एज. द अनिल्स एज इज काय सांगितलेलं आहे तर हाफ ऑफ द एज ऑफ द सुधीर, म्हणजे सुधीरचं एज जेवढं आहे त्याच्या हाफ म्हणजे काय करतो डिवाइड बाय 2 करतो. बरोबर आहे. आता गिव्हन कंडिशन. गिव्हन कंडिशन काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला. द रेशो ऑफ सम ऑफ द सुधीर's एज अँड वीरूज एज. सुधीरचं एज आणि वीरूच्या एजची ऍडिशन म्हणजे x प्लस 3x प्लस 5 अपॉन रेशो काय सांगितलेलं आहे तर वीरूज एज टू 3 times ऑफ द अनिल एज. 3 times ऑफ अनिलचं एज काय बघा या ठिकाणी 3x प्लस 5 अपॉन 2 इज काय सांगितलेलं आहे 5 as 6 दिलेलं आहे. 5 as 6 दिलेलं आहे. बरोबर. आता सोडवून घेऊया. फर्स्ट इथं x आहे इथं 3 आहे म्हणजे 3 प्लस 1 किती झाले बघा या ठिकाणी तर 4x प्लस 5 झाली. बरोबर. आता हा जो 3 होता त्यांनी आतमध्ये मल्टिप्लाइड केलं तर या ठिकाणी काय होईल बघा 3 3 जा 9x प्लस 3 5 जा 15 झाले आणि हे अपॉन मधले 2 तसेच झाले इज इक्वल्स टू 5 अपॉन 6. बरोबर आहे. आता ज्या वेळेला डिवायडेशन असतं आणि त्याचं जे डिवाइड असतो ते काय होतं न्यूमरेटरला मल्टिप्लाइड होतं, म्हणजे रेसिप्रोकल म्हणतो आपण. मल्टिप्लिकेटिव्ह रेसिप्रोकल केला तर जो डिनॉमिनेटर आहे तो काय होतो न्यूमरेटरला जातो. म्हणून या ठिकाणी बघा 2 इंटू ब्रॅकेट 4x प्लस 5 अपॉन काय येणार आहे आपलं 9x प्लस 15 इज इक्वल्स टू 5 अपॉन 6. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 4 2 जा 8x प्लस 5 2 जा 10. आता हा जो 6 होता त्याला काय झाला मल्टिप्लाइड झाला आणि हा 9x प्लस 15 होता तो 5 ला मल्टिप्लाइडला गेला. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला. आता या आतमध्ये मल्टिप्लिकेशन केले 6 4 8 जा किती झाले 48x प्लस 10 6 जा 60 इज इक्वल्स टू 5 9 जा 45x प्लस 15 5 जा
75 बरोबर. आता लाईक टर्म्स एका साईडला घेतल्या म्हणजे इथं आले 48x मायनस 45x इज इक्वल्स टू हा 75 इथंच राहिला, हा +60 होता, इकडे गेल्यानंतर -60 झाला. आता इतकी सारी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे एक्सप्लेनेशनची मला वाटत नाही गरज आहे, कारण डायरेक्ट आपण आता करू शकतो. तुम्हाला आतापर्यंत समजले असेल की कसे सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे. 48 मधनं 45 गेले, किती राहिले बघा 3x राहिले इज इक्वल्स टू 75 मधून 60 गेले, इथं राहिले 15 म्हणजे x इज इक्वल्स टू 15/3 3 5 जा 15 म्हणून 5 आले. x इज इक्वल्स टू 5 आले. आणि एज आपल्याला कुणाचं काढायचं आहे, देन द एज ऑफ द विरुज एज काढायचं आहे. देअरफॉर विरुज एज इज इक्वल्स टू 5 years. हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होऊ दे. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा भेटूया पुढच्या लेसनमध्ये. तर तुम्ही आपल्या गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आपण अपलोड केलेली आहे, त्यातले व्हिडिओज बघा, तुमचा गणिताचा पाया जो आहे तो पक्का करा. त्याच पद्धतीने क्लास 8 चे ही लेसन आपण अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. तर मग भेटूया पुढच्या लेसन मध्ये. थँक्यू.